नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागर त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत असतो. मनात म्हणत असतो की काही जरी झालं ना, ते CCTV फुटेज मुक्ताला कळता कामा नये. लवकरात लवकर त्या CCTV फुटेजचा बंदोबस्त करायला हवा, नाहीतर त्यांच्या लक्षात येईल तो आधी होता. आणि तेवढ्यात सई आणि मुक्ता त्याच्या समोर येतात. सागरला म्हणत असते की सागर, तुम्ही जेवायला सुद्धा बाहेर नाही आलात. त्यावर सागर म्हणतो की भूक नाहीये मला. त्यावर मुक्ता म्हणते की असं कसं, सकाळी सुद्धा तुम्ही काही खाल्लं नव्हतं, अशाने तुम्ही आजारी पडताल. सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, खरंच भूक नाहीये मला. तर मुक्ता म्हणत असते की सागर, मला माहिती आहे तुम्हाला आईची काळजी आहे, अशाने तुम्ही स्वतःच आजारी पडून घेताल आणि आपल्याला ताकद हवी ना गुन्हेगार शोधण्यासाठी अंगामध्ये. पर सागर मुक्ताला म्हणत असतो की तुम्ही मला असं सई असल्यासारखं का समजावत आहात. त्यानंतर मुक्ता सईला म्हणते की घे सई, तू समजाव तुझ्या पप्पाला, तुझा पप्पा काही माझं ऐकत नाहीये. ते सागर जवळ जाते आणि सागरला म्हणते की पप्पा शहाणी मुलं हट्ट नाही करत, त्यामुळे तू चल बघू पटकन जेवण करून घे. त्यावर सागरला सई ओढत नेते आणि सोफ्यावर बसवते. सागर सईला म्हणत असतो अगं सई, मला खरंच भूक नाहीये. सई सागरला म्हणत असते की तू शहाण्या मुलासारखा वागलास ना, तर तुला जेवण मुक्ताही भरवेल. वर सागर म्हणत असतो की नको बाळा, मी जेवेल ना. त्यावर सई म्हणते की नाही मुक्ताही, भरव तू पप्पाला. त्यावर मुक्ता म्हणते की आता माझ्या बॉसने ऑर्डर दिली म्हटल्यावर मी त्याच्या पुढे काहीच करू शकत नाही. आणि मुक्ता सागरजवळ जाऊन बसते आणि आता तर खावंच लागेल पप्पाला, हो की नाही सई. आणि सई सागरला म्हणते की पप्पा, मी तुझ्यासाठी आजोबांना आईस्क्रीम आणायला सांगते, आणि ती तिथून निघून जाते. आणि त्यानंतर मुक्त सागरला सांगते की यात नॉनव्हेज आहे, तुम्ही तुमच्या हाताने खाताल का. त्यावर सागर म्हणतो की हो. त्यानंतर मुक्ता त्याच्या हातामध्ये ताट देते आणि सागरला म्हणते की मी पाणी घेऊन येते. दुसरीकडे सावनी सागरला मेसेज करत असते आणि म्हणत असते की थँक्यू सो मच युअर सपोर्ट. आणि सागरच्या मोबाईलवर मेसेज पडल्यामुळे सागर उठतो आणि मोबाईल हातामध्ये घेतो. त्यानंतर सागर सावनीला फोन लावतो. सावनी फोन उचलते आणि म्हणते की हा सागर, बोल. सागर विचारतो की आधी कसा आहे. त्यावर सावनी म्हणते की आता बरा आहे, तो खूप रडत होता, आताच झोपवलं आहे मी त्याला. सावनी सागरला म्हणते की तुला काही बोलायचं होतं का आधी सोबत. आणि सागर म्हणतो की हो, मला असं वाटतंय की. त्यावर सावनी लगेच म्हणते की सगळं ओके आहे ना. त्यावर सागर म्हणतो की काहीच ओके नाही, इथे मुक्ताची आई खूप त्रासामध्ये आहे आणि त्यामुळे मुक्ता त्रासात आहे. आणि मुक्ताला असं बघितल्यानंतर मला स्वतःची लाज वाटते. गुन्हेगार कोण आहे हे माहिती असून सुद्धा मी पुरावे लपवण्याचा प्रयत्न करतोय. तर सावनी म्हणते की एक मिनिट, तो गुन्हेगार तुझाच मुलगा आहे हे विसरू नको. आणि म्हणते की मुळात आदित्य कोणाचा गुन्हेगार नाहीये, चुकून त्याच्याकडनं ॲक्सिडेंट झाला आहे. त्यावर सागर सावनीला म्हणतो की हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे, तूच त्याच्यावर नीट संस्कार करू शकली नाही, त्याला नीट मोठं करू शकली नाहीस. तर असं म्हटल्यानंतर सावनीला खूपच चिड आलेली असते. सागर म्हणत असतो की गुन्हेगार तो नाही, गुन्हेगार तर तू आहेस. तू त्याच्याकडे नीट लक्ष दिलं नाही म्हणून त्याच्याकडनं एवढी मोठी चूक झाली आहे, आणि आता ती चूक लपवण्याचा गुन्हा मी करणार नाहीये. तर सावनी म्हणते की म्हणजे काय म्हणायचं आहे नक्की तुला. तर सागर म्हणतो की जे काही घडलं आहे ना, मी ते सगळं खरं खरं सांगणार आहे मुक्ताला. हे ऐकल्यानंतर सावनीला खूप राग येतो. मी सागरला म्हणते की तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते. मुक्ताला माहिती झाल्यानंतर तुला माहिती का ती काय करेल. ती डायरेक्ट जाऊन वकिलांना भेटेल, मग पोलीस येतील आणि फरफटत आदित्यला घेऊन जातील, जसं ते कार्तिकला घेऊन गेले होते. आता काय माहिती कार्तिकच्या बाबतीत सत्य काय होतं नेमकं. खरंच त्याने जबरदस्ती केली होती की ह्या मुक्तानेच त्याला हिंट्स दिले होते. सावनीचा खूप राग येतो सागरला आणि सागर म्हणतो की इनफ सावनी. सागर म्हणतो की ऐक, इतके चीप वागायला सगळे सावनी नसतात. ती तुझ्यासारखं उठसूट खोटं नाही बोलत, त्या प्रत्येक वेळी खरं बोलतात आणि खरं बोलण्याची हिंमत आहे त्यांच्यामध्ये. आणि तुझी तर त्यांच्याबद्दल बोलण्याची लायकी सुद्धा नाहीये. आणि आता मी जे काही ठरवलं आहे ना, ते मी करणारच आहे. सावनी सागरला म्हणत असते की सागर प्लीज असं करू नको, तुला शपथ आहे आदित्यची. सागर ओरडत असतो तुला सांगितलेलं कळत नाही का. तेवढ्यात मुक्ता येते आणि मुक्ताला पाहून सागरला शॉक बसतो आणि सागर फोन कट करतो. मुक्ता सागरला म्हणते की काय झालं, बरे आहात ना तुम्ही, कोणाचा फोन होता.
त्यावर सागर म्हणतो की मिहीर होता. म्हणते की पण तुम्ही त्याच्यावरती एवढे का चिडलात? सागर म्हणतो की काही नाही, मला जेवायचे ना, मी हात धुवून येतो, आणि तो वॉशरूम मध्ये निघून जातो. आणि सागर फोन तिथे ड्रेसिंगवर दुसरीकडे सावनी सागरला मेसेज करत असते आणि म्हणत असते की तू माझा फोन का डिस्कनेक्ट केला हे मी समजू शकते, प्लीज मला परत फोन कर, असा मेसेज टाकते. आणि तो मेसेज मुक्ता बघते आणि मुक्ता मनातच म्हणते की म्हणजे तो फोन सावनीचा होता. पण मग मिहीरचा फोन होता असं का म्हणाली सागर? का बरं खोटं बोलले ते माझ्याशी? आणि तेवढ्यात सागर येतो हात धुवून. सागर आल्यानंतर मुक्ता सागरला म्हणते की सागर, मी तुम्हाला डायरेक्टच विचारते, तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी? म्हणजे तुम्ही मिहीरशी बोलत होता असं का सांगितलं मला? सावनीचा फोन होता ना. पर सागरला काय बोलावं ते सुचत नाही. मुक्ता सागरचा हात हातामध्ये घेते. मुक्ता म्हणते की सागर, काय झालं? तुम्हाला आदित्यबद्दल बोलायचं होतं का दोघांना? अहो, तुम्ही बोलू शकता, शेवटी तुम्ही आई वडील आहात त्याची. तुम्हाला काळजी तर असणारच ना. तुम्ही मला का नाही सांगितलं? मी असं म्हणाले नसते की तुम्ही बोलू नका म्हणून. त्यावर मुक्ताला सागर म्हणतो की सॉरी, मी चुकून मिहीरचं नाव घेतलं, मी थोडंसं नर्वस झालेलो होतो ना म्हणून. आणि मुक्ता म्हणत असते की मुळात ना माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही जे कराल ना ते योग्यच करतात आणि याची खात्री आहे मला. म्हणते की चला बरं, खाऊन घ्या आधी तुम्ही. हे बोलणं ऐकल्यानंतर सागर मनातच म्हणतो की यांचा किती विश्वास आहे माझ्यावरती आणि मी किती मोठी चूक करतोय त्यांना न सांगताच. दुसरीकडे सावनी ड्रेस घालून रेडी झालेली असते. हर्षवर्धन येतो तिथे आणि म्हणतो की हे काय आज नवीनच? त्यावर सावनी म्हणते की आज सागर येणार आहे, त्याला मला असं बघायला खूप आवडतं, आणि जर मला ह्या लुकमध्ये बघितलं ना त्याला आमचे जुने दिवस आठवतील आणि तो पुन्हा माझ्या प्रेमामध्ये पडेल आणि तो मला आणि आदित्यला नक्कीच वाचवणार. आणि तेव्हाच मुक्ताला कळेल की ती त्याची प्रायोरिटी नाही, मी आणि आदित्य त्याची प्रायोरिटी आहे. आणि एवढं मोठं सत्य सागरने तिच्यापासून लपवलं हे जेव्हा तिला कळेल ना, तेव्हा दुरावा तर येणारच त्यांच्यामध्ये. हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की तू एक गोष्ट लक्षात ठेव, सागरला प्रेमात पाटा पाटा तू त्याच्या प्रेमामध्ये पडू नको, म्हणजे झालं. त्यावर सावनी म्हणते की तुझा माझ्यावर इतका सुद्धा विश्वास नाही का हर्षवर्धन? मला तो सागर अजिबात आवडत नाहीये. म्हणते की तू बघ आता मी सागरला कसं अडकवते. एवढं बोलून सावनी तिथून निघून जाते. त्यानंतर हर्ष एकटाच बडबडत असतो आणि म्हणतो की तू काहीही म्हण सावनी, माझा अजिबात तुझ्यावर विश्वास नाहीये. माझ्याकडे पैसा आहे म्हणून तू माझ्याकडे आली आणि आता सागरकडे पैसा आहे, आणि असं नको व्हायला, तू पुन्हा सागरकडेच जाशील. दुसरीकडे मुक्ता सागरला फोन लावत असते आणि म्हणत असते की सागर, कुठे आहात तुम्ही? आपल्याला CCTV फुटेज घ्यायला जायचं आहे ना त्या दुकानदाराकडे. त्यावर सागर म्हणतो की हा, ते फुटेज घेतलं मी. मुक्ता म्हणते की घेतलं, पण आपण तर एकत्र जाणार होतो ना तिथे. सागर म्हणतो की त्याचं काय झालं ना, माझा एक क्लायंट त्या एरियामधला होता म्हणून मी मीटिंगसाठी तिथे गेलो आणि तिथूनच ते CCTV फुटेज पण घेतली. मग त्यावर मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे. त्यावर सागर म्हणतो की हा पण मुक्ता, एक प्रॉब्लेम झाला. मुक्ता म्हणते की काय? त्यावर सागर म्हणतो की त्याच्याकडे सगळ्या दिवसांची CCTV फुटेज आहे, फक्त त्याच दिवसाचा फुटेज नाहीये. त्यावर मुक्ता म्हणते की एक मिनिट सागर, हे असं कसं शक्य आहे? म्हणतो की हो, मी विचारलं त्याला, तो म्हणाला की माझा कॅमेरा खराब होता आणि त्याला माहिती देखील नव्हतं तो कॅमेरा खराब आहे म्हणून. त्याच्याकडे आधीच्या सगळे दिवस CCTV फुटेज आहे, फक्त त्या दिवसाचं नाही. सागर म्हणतो की मी तुम्हाला फाईल्स पाठवतो, तुम्ही त्या चेक करा. त्यावर मुक्ता म्हणते की हो चालेल, चेक करते मी. पुढील भागात आपण बघणार आहोत की हर्षवर्धन मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जातो आणि मुक्ताला म्हणत असतो की तुमचा नवरा सागर आणि सावनी यांच्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. मुक्ता हर्षवर्धनला म्हणते की माझा नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही इथून लगेच निघा. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की तुम्हाला तुमच्या डोळ्यावरची झापडं उघडायचीच नसतील तर मी काय करू शकतो. दुसरीकडे सागर सावनीच्या घरी असतो आणि मुक्ता सागरला फोन लावते आणि म्हणते की हॅलो सागर, आईचा ॲक्सिडेंट ज्या गाडीनं झाला आहे ना, ती गाडी मिहीरला सापडली आहे. आणि सागरला धक्का बसतो. सागरला मुक्ता म्हणते की आता मी जाते आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून टाकते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.